जय भीम. मी दिशा भिंगी शेख, नॅशनल कमिटी मेंबर, वंचित बहुजन आघाडी. आज प्रेस बोलवायचं कारण की उद्या दिनांक 18 एप्रिल 2026 नवी पेठ जुन्या सरकारी दवाखान्याच्या समोर संध्याकाळी 5 वाजता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे. वंचित बहुजन आघाडीचे रावेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार संतोष एकनाथ सोळके, जनता अनुक्रमांक 3 आहे, निशाणी गॅस सिलेंडर, त्यांच्या प्रचारासाठी स्वतः बाळासाहेब आंबेडकर इथे राहुरी नगरीत येणार आहेत. त्यासाठीची आजची ही प्रेस बोलवलेली आहे. उद्याच्या प्रेसला लोकांनी बहुसंख्य समुदायाने इथे उपस्थित राहावं आणि वंचितची भूमिका समजून घ्यावी. एकंदर इथल्या वर्चस्ववादी आणि वर्गवादी समाजाने ज्या पद्धतीने लोकशाहीची कोंडी केलेली आहे, अशा वेळेस वंचित बहुजन आघाडी एकमेव पार्टी आहे जी सर्वसामान्यांच्या बाजूने उभी आहे. कुठल्याही धार्मिक उद्वेषाच्या वेळी असो किंवा सामाजिक प्रश्नाच्या वेळी असो किंवा सार्वजनिक लोकांच्या प्रश्नांच्या वेळी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आहे, त्यांचे प्रश्न घेऊन लढते आहे. तर त्याच मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक आपण लढवत आहोत. सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा संतोषजी सोळके यांना प्रतिनिधित्व दिले. त्यांनी आत्ताच एक निवडणूक जिंकलेली आहे देवळाली नगर परिषदेमध्ये आणि आता पुढची त्यांची ही प्रवास सुरू आहे. त्यामध्ये लोकांनी त्यांना सहकार्य करावं आणि बाळासाहेब त्यांच्यासाठी स्वतः मैदानात उतरलेले आहेत. त्यासाठी सर्व राहुरी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारांना सांगते की लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपण या सभेला उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. जय भीम.